ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांचं आंदोलन अतिशय जोरात चाललेला, आक्रमक झालेला. कारण त्या आंदोलन आक्रमक होण्यापाठीमागे एक अंतरवली सराटीमधील एक लाठीचार्ज झालेला. ओबीसी मधून आरक्षण मागल्यामुळे विरोधक पण थोडासा सावध भूमिका घेत आहेत. इंद्राणी साहानी हे केस आहे ना, हा लॉ नाहीये, हा जजमेंट आहे. एखाद्या जजमेंटला कधीतरी आपल्याला ओव्हरटेक करता येतं, पण तशी परिस्थिती निर्माण करावं लागेल, तसं मान्य न्यायालयाला कन्व्हिन्स करावं लागेल. मराठा समाज आर्थिक मागासलेला आहे, शैक्षणिक मागासलेला आहे. यांच्या प्रगतीसाठी म्हणून आम्ही 10% आरक्षण दिलोय, तर मान्य न्यायालयाने हे कंटिन्यू करावं. जर न्यायालयाने कंटिन्यू केलं तर त्याला कोणी रोखणार नाही. मग आता इथनं पुढं एकनाथ शिंदे सरकार, महायुती सरकारने दिलेलं आरक्षण जर सुप्रीम कोर्टाने जर योग्य ठरवलं तर तो इंदिरा साहनी सरकार आपला एक लँडमार्क केस होईल. कुठंतरी आपल्या लेकरांना काहीतरी झालं पाहिजे. कुठल्या आईबापाला वाटणार नाही की माझ्या लेकराचं भलं झालं पाहिजे, माझ्या लेकराला नोकरी मिळाली पाहिजे. त्याच आशेने सगळे तिच्यासोबत आलेले आहेत. विशेषतः मराठवाड्यातला जो मराठा समाज आहे, जो कुणबी समाज आहे, जो गरीब आहे. त्यामुळे आता मी जरांगे पाटलांना जातीवादी म्हणत नाही, पण जरांगे पाटील आपल्या जातीचे लाड पुरवणारे किंवा जातीसाठी लढणारा माणूस असं मी म्हणेल. त्यामुळं जाणीवपूर्वक कुठंतरी शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये दुरावा निर्माण व्हावा म्हणून ते तसं फेकतोय. कोणीही कसलंही स्टेटमेंट द्या, ते ओबीसीच्या आंदोलनाबद्दल पण बोलत नाही, ते मराठ्याच्या आंदोलनात पण बोलत नाहीत. मग जरांगे पाटील अजित पवारांवरती का बोलत नाहीत? मराठा आहेत. कोपर्डीचा जो प्रकरण झाला त्यावेळी जवळपास 57-58 मूकमोर्चे मराठ्यांनी काढले. आणि असं नाही की आत्ता जो मोर्चा आहे ना, त्याच्यापेक्षा कैक पटीने मोठे मोर्चे निघाले. की आतापर्यंत 1.5 लाखापेक्षा जास्त मराठा तरुणांना उद्योजक बनवलं. सारथी मध्ये मुलांना UPSC MPSCच्या परीक्षांसाठी त्यांना भत्ते देतात, त्यांचं प्रशिक्षण देतात. त्याच्यातून काही लोक IAS झाले, काही लोक IPS झाले, काही लोक जिल्ह्यामधले उपजिल्हाधिकारी झाले, तहसीलदार झाले, म्हणजे MPSCतून. आणि सरकार जसं म्हणतंय आधीपासून की आम्ही आहोत. आता बघूया इथून पुढे काय होईल. प्रश्न शेवटी तोच आहे, अनुत्तरित प्रश्न आहे की कोण फायनान्स करत असावं. नमस्कार, पॉलिटिकल मूड या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सध्याच्या राजकारणामध्ये ज्या काही ट्रेंडिंग विषय सुरू असतात त्या विषयावरती आपण आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये गप्पा मारत असतो आणि विश्लेषण करत असतो. तर आजचा आपला विषय आहे मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि त्या अनुषंगाने काय त्याचे परिणाम सध्या होत आहेत किंवा होणार आहेत या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. आणि आता आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत ॲडव्होकेट आणि राजकीय विश्लेषक शिवाजी जाधव. नमस्कार सर. आपला आजचा ट्रेंडिंग टॉपिक आहे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन. खरं तर हे आंदोलन आत्ता जरी सुरू असलं तरी मागच्या काही वर्षांपासून याच्यामध्ये काही प्रोग्रेस होत आहेत. मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि त्या अनुषंगाने मग परत OBC मराठा हा वाद आणि राजकीय त्याच्यावरती काय म्हणूयात आपण डिसिजन्स होत आहेत. ते डिसिजन्स मराठा समाजाला मान्य नाही आहेत आणि त्यामुळेच परत ही आंदोलनं होत आहेत. तर सध्याची आंदोलनाची परिस्थिती काय आहे, तुम्हाला काय वाटतं या सगळ्यावर? आता आपण या मराठा आंदोलनाची जर आपण लेटेस्ट जरी अपडेट बघितली तरी आता शिंदे समिती जरांगे जिथं आझाद मैदानाला उपोषणाला बसले तिथं त्यांना समजवायला गेलेली, त्यांच्याशी चर्चा झाली. चर्चेनंतरही जरांगे पाटलांचं तोच अजून स्टँड आहे की नाही मला आरक्षण घेतल्याचे मी जाणार नाही. आणि शिंदे समितीचं म्हणणं आहे की अजून 6 महिने तरी सगळ्या प्रोसेस करायला लागेल. हा झाला आत्ताचा जस्ट एक 15-20 मिनिटाच्या पूर्वीची ही अपडेट. आपण या आंदोलनाकडे जर बघायचं झालं तर प्रामुख्याने जरांगे पाटील हे अनेक वर्षांपासून आंदोलनाची म्हणजे मराठा आरक्षणाची भूमिका घेत आलेले आहेत. प्रामुख्याने मागच्या 1-1.5-2 वर्षापासून या गोष्टी आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळाल्या. ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांचं आंदोलन अतिशय जोरात चाललेला, आक्रमक झालेला. कारण त्या आंदोलन आक्रमक होण्यापाठीमागे एक अंतरवली सराटीमधील एक लाठीचार्ज झालेला. त्याच्यानंतर मग तो आंदोलन आणि तो मोर्चा एकदम आक्रमक झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी अधिसूचना काढली आणि ती अधिसूचना घेऊन मनोज जरांगे पाटील वाशीतून परत गेलेले. तेव्हापासून मग अजून
एकनाथ शिंदे नाही, पण यांनी आता असं आहे की मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की ते खूप घाईघाईमध्ये केलं आणि ते मराठा समाजाला फसवलं. आता 10% आरक्षणाचं त्याच्यामध्ये वेगळी तरतूद करण्यात आली होती, पण ते कोर्टामध्ये टिकेल की नाही हा इथून सुरुवात आहे. आणि आता त्यांचं म्हणणं असं आहे की आरक्षण ओबीसी मधूनच पाहिजे आणि तो जोवर त्याचा जी.आर निघत नाही किंवा अधिसूचना निघत नाही तोवर आंदोलन काही मागे घेणार नाही. आता शिंदे समितीला सुद्धा त्यांनी तेच सांगितलं आणि त्यांनी हे पण सांगितलं की बाबा हे शिंदे समितीचं काम नाहीये, त्यांचं जे काम होतं ते त्यांनी केलं. त्याला 6 महिने 12 महिने 13 महिने जो काय आहे तो वेळ त्यांनी घेतला. आता जी भूमिका मांडायची ती सरकारने मांडायची आहे. बरोबर. आता सरकार सुद्धा वारंवार हेच सांगते की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेत आहोत. इव्हन आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. जे सुरुवातीला 2018ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आरक्षण दिलेलं तो हायकोर्टपर्यंत त्यांच्या सरकारने टिकवलं, पण पुढं महाविकास आघाडी सरकार आलं आणि सुप्रीम कोर्टमध्ये तो देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेलं आरक्षण स्टे आला. पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10% एसीबीसीचं आरक्षण दिलं. सरकारचं म्हणणं आहे की आम्ही आरक्षण दिलेलंच आहे, मराठा मुलं त्या आरक्षणाचा फायदा घेतच आहे. पण जरांगेंचं म्हणणं आहे की ठीक आहे तुम्ही आम्हाला ओबीसी मधून द्या, कारण तुम्ही जो 10% आरक्षण दिलं तो 50% वरचा आहे. बरोबर. सर्वात महत्वाचा कळीचा जो मुद्दा आहे ना तो 50% आहे. कारण इंदिरा साहनीच्या लँडमार्क केसेस नंतर तो 50% वरती कुठल्याच राज्यामध्ये आरक्षण नाही आणि फक्त तामिळनाडूचं त्याला अपवाद आहे, पण तिथं अपवादात्मक परिस्थिती आल्याने घटनामध्ये काही दुरुस्ती केल्यानंतर तो आरक्षण त्या ठिकाणी टिकलेला आहे. पण आता सरकार म्हणते आम्ही दिलंय, आम्ही तोडगा काढू, पण यामध्ये विरोधकांची खूप काय म्हणू आपण भूमिका मांडताना विरोधकांची काय, कारण आता देवेंद्र फडणवीसांनी पण आता मला वाटतं काल परवाच त्यांनी एक बाईट दिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की विरोधकांची भूमिका ही क्लिअर नाहीये, त्यांची भूमिका ही ठाम असली पाहिजे. म्हणजे नेमकं त्यांचा बोलण्याचा अर्थ किंवा रोख काय असतं की महाराष्ट्राची राजकीय परंपराच आहे की ज्यावेळेस असे एखादे निर्णय घेत असतात सर्वपक्षीय बैठका होतात आणि सर्वपक्षीय नेते येऊन आपण ते चर्चा करतात. पण काय आहे तिथं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की सरकारची काय भूमिका आहे. आता सरकारची भूमिका हीच आहे की आरक्षण देणं दिलेलं आहे, पण विरोधकांची काय भूमिका आहे. आता विरोधकांसुद्धा अडचणीत ह्याच्यासाठी आलेत कारण हा ओबीसी मधून आरक्षण मागल्यामुळे विरोधक पण थोडासा सावध भूमिका घेत आहेत. आज देशाचे कृषी मंत्री राहिलेले, महाराष्ट्राचे 4 वेळेस मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार यांनी आज बोलताना सांगितले की कुठंतरी तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षणचा कोटा वाढवण्यासाठी संविधानामध्ये बदल करावा लागेल, केंद्र सरकारने यावरती लक्ष दिलं पाहिजे. या लेवलपर्यंत सुद्धा त्यांची भूमिका गेली आहे. पण त्यांनी अजूनही कोणीच बोलत नाही की जरांगे जे म्हणतात ते सर्व मान्य करा, सर्व मागण्या मान्य करा, असं कोणच बोलत नाहीये. उद्धव ठाकरे सुद्धा बोलतात की आता माझ्या हातात काय नाहीये, सरकारने करावं. उद्धव ठाकरेंचं तुम्ही नाव काढलं, पण आता उद्धव ठाकरेंनी खूप काही अशी ठाम भूमिका घेतलेली नाही. आता आंदोलन सुरू झाल्यापासून त्यांची पण काही अशी कॅमेऱ्यासमोर ते फार काही येत नाही. काल प्रेस घेतलेली, त्या प्रेसमध्ये त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्याकडून काही अपेक्षा करू नका, माझ्या भूमिकेचा असा अर्थ नाहीये, आंदोलक आणि सरकार या दोघांनी बघून घेतलं पाहिजे. ही उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. राज ठाकरे म्हणतात की शिंदेंना विचारा की आंदोलन शिंदेनी जर वाशीमध्ये दिलं होतं तर अजून आंदोलन का आलंय. आता त्यांनी कुठल्या भावनेनं म्हटलं, आता याच्यावरती वेगळं विश्लेषण होतील की शिंदेकडे त्यांनी का बोट दाखवलं, तो एक वेगळा विषय. बाळासाहेब थोरात पण म्हणतात की मराठ्यांना आरक्षण द्यायचे पण ओबीसीतून नको, किंवा मग विजय वडेट्टीवार म्हणतात, ओबीसीचे नेते सुद्धा आता आंदोलनाच्या पवित्रेत आहेत. तर कुठल्याच राजकीय पक्षाने अजून आजपर्यंत सांगितलं नाही की ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे. एवढंच आहे की जरांगेचं म्हणणं आहे की आमच्या नोंदी निघतायत, जवळपास 57-58 लाख नोंदी निघालेत, 57-58 लाख लोकांना प्रमाणपत्र आतापर्यंत प्रमाणपत्र वाटण्यात आलेत. तुम्ही असं गृहीत धरा की ओबीसी कुणबी मराठा हाच कुणबी आहे असं त्यांनी जी.आर काढायला सांगितले. पण आता सरकार सुद्धा एकदम पवित्र भूमिका, सरकार सुद्धा सावध भूमिका घेत आहे की आता एकाचं काढून एकाला देणं, ह्या सर्व आता दोन द्वंद्वामध्ये सरकार आणि आता शरद पवार सुद्धा त्यांची प्रतिक्रिया पण आलेली आहे. राज्य सरकारच्या हातामध्ये किती आहेत ह्या सगळ्या गोष्टी? जवळपास तर नाहीच आहेत, कारण जर ओबीसी मधून जर आरक्षण द्यायचं असेल तर घटनेमध्ये दुरुस्ती करायला लागेल, 50% मर्यादा आहे. कसा हा म्हणजे प्रश्न राज्य सरकारच्या जे हातामध्ये होतं ते त्यांनी केलं 2024ला.
बरोबर. राज्य सरकारच्या जे हातामध्ये होतं ते त्यांनी केलं 2018ला. 2018चं त्यांनी हायकोर्टमध्ये टिकवलं, पण सुप्रीम कोर्टला महाविकास आघाडी सरकारला टिकवता आला नाही. हाच मुद्दा आहे. त्यांचं हेच म्हणणं आहे की बाबा असे आरक्षण देऊ नका आम्हाला की जे टिकणार नाही. आता ह्या गोष्टीला सुप्रीम कोर्टाला जर कन्व्हिन्स केलं, खरंच मराठा समाज, या भागातला मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग असेल, खानदेश असेल, इथला मराठा समाज हा शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहे. जर ज्या पद्धतीने हायकोर्टला तत्कालीन राज्य सरकार कन्व्हिन्स करायला यशस्वी ठरलं, असं जर बघा, इंद्राणी साहानी हे केस आहे ना, हा लॉ नाहीये, हा जजमेंट आहे. एखाद्या जजमेंटला कधीतरी आपल्याला ओव्हरटेक करता येतं, पण तशी परिस्थिती निर्माण करावं लागेल, तसं मान्य न्यायालयाला कन्व्हिन्स करावं लागेल. मराठा समाज आर्थिक मागासलेला आहे, शैक्षणिक मागासलेला आहे, यांच्या प्रगतीसाठी म्हणून आम्ही 10% आरक्षण दिलोय, तर मान्य न्यायालयाने हे कंटिन्यू करावं. जर न्यायालयाने कंटिन्यू केलं तर त्याला कोणी रोखणार नाही. मग आता इथनं पुढं एकनाथ शिंदे सरकार, महायुती सरकारने दिलेलं आरक्षण जर सुप्रीम कोर्टाने जर योग्य ठरवलं, तर तो इंदिरा साहनी सरकार आपला एक लँडमार्क केस होईल. मग आपल्या केसेसचे पुढे लोक दाखला देतील. सरकारच्या हातामध्ये एकच आहे की सुप्रीम कोर्टमध्ये बाजू चांगली मांडून धरायची, जर हा 10% टिकवायचा असेल तर. आणि आरक्षण अभ्यासकांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की 50%च्या वर देऊ शकत नाही. पण आता जसं शरद पवार साहेबांनी सांगितलं की 69% तामिळनाडूला आहे, तर महाराष्ट्रामध्ये का नाही? केंद्र सरकारची पण यांना मदत घ्यावी लागेल आणि त्या पद्धतीनं मान्य न्यायालयामध्ये आर्ग्युमेंट करावं लागतील. 3 टेस्ट असतात, कसं मागास आहे, किती प्रमाणात मागास आहे, शिक्षण यांचं किती आहे, नोकऱ्यामध्ये यांचं प्रतिनिधित्व किती आहे, शिक्षणामध्ये किती आहे. आणि बघा, खरं बघायला झालं तर आजच्या या धावपळीच्या जगामध्ये एखाद्या आंदोलकाच्या मागं लाखो हजारो लोक असंच येत नाही. कारण कुठंतरी आपल्या लेकरांना काहीतरी झालं पाहिजे. कुठल्या आईबापाला वाटणार नाही की माझ्या लेकराचं भलं झालं पाहिजे, माझ्या लेकराला नोकरी मिळाली पाहिजे. त्याच आशेने सगळे तिच्यासोबत आलेले आहेत. विशेषतः मराठवाड्यातला जो मराठा समाज आहे, जो कुणबी समाज आहे, जो गरीब आहे. आता मागच्या 2-3 दिवसापासून जे पत्रकार रिपोर्टिंग करतायत, ते सगळ्यांचे एकच सूर आहे की हा आरक्षणापेक्षा हा जो शेतीचा जो उत्पन्न कमी झाला आहे, त्यांच्या शेती मालाला भाव मिळत नाहीये, मुलांना नोकऱ्या नाहीयेत, हा प्रश्न त्यांना खूप भेडसावतो. आणि या प्रश्नाचे कुठंतरी जरांगे पाटील उत्तर आहे का, किंवा मग सरकारकडून ते करून घेतील का? जसं आता ते सांगतात त्याप्रमाणे 58 लाख नोंदी आल्या. काय माहित उद्या सगळ्या मराठ्यांना कुणबी केलं तर, ह्या आशेनं लोक त्याच्यासोबत आलेत, म्हणून सगळे लोक मुंबईमध्ये आलेत. बरं, एक विचारायचं होतं याच्यामध्ये की आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणावर होईल अशी स्टार्टिंगला काय एक्सपेक्टेशन केलेलं नव्हतं. आंदोलन खूप मोठ्या प्रमाणावरती झालं. आंदोलक येत आहेत, म्हणजे अजूनही येत आहेत. आंदोलन सुरू झालं 29 तारखेला, पण आंदोलक अजून सुद्धा येत आहेत. तर देवेंद्र फडणवीसांचं असं म्हणणं होतं की याच्यामागे कोणाचा बॅकअप आहे ते शोधायला लागेल. आता बॅकअप कोणाचा आहे असं म्हटल्याच्यानंतर आपल्यासमोर काही नावं येतात. सगळ्यात पहिल्यांदा नाव येतं एकनाथ शिंदेचं. राज ठाकरेंनी पण ते नाव घेतलं. त्यानंतर भाजपमधून स्पष्ट त्यांचं मत आहे की शरद पवार याच्या पाठीमागे आहेत. कारण रोहित पवारांची पण प्रतिक्रिया आलेली आपण बघितली की सगळे तुम्ही दुकानं तिथले बंद केले, तर याच्या पाठीमागं काय. तर हे एकदम जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बोलतात. आणि म्हणजे एकूण हे जे पवार आणि शिंदे, काय वाटतं कोण असेल याच्या पाठीमागे, किंवा तिसरं अजून कोणतरी आहे का? नाही, बघा काय असतं की एखाद्या छोट्याशा लग्नाला आपल्याला एवढे सगळे खर्च येतो, लोकांना न्यायचं, हे करायचं, ते करायचं, त्याला खर्च लागतो. आणि इतके हजारोच्या संख्येनं लोक जर मुंबईकडे येतात, 2-3 दिवसाच्या गाड्या वगैरे येतात, तर याला बॅकअप असायलाच पाहिजे. याच्यात काही शंका नाही, बरोबर. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी आत्ता जे बोलले ते 24 मध्ये सुद्धा बोलले. ते बोलले की जरांगे याला सपोर्ट कोण करतोय, जरांगेच्या खांद्यावर बंदूक कोण ठेवतंय, हे त्यांनी 2024 मध्ये सुद्धा सांगितलंय. त्यावेळेस त्यांचा रोग प्रामुख्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे होता, त्यातल्या काही नेत्यांकडे होता. कुठले IT सेल उभे झाले, कुठले लोक हँडल्स काढतात, कोण कोणाला ट्रोल करतं, या सगळ्या गोष्टी त्यावेळेस त्यांनी बोलल्या. आता सुद्धा बघा, आता तुम्ही जसं राज ठाकरेंनी बोललं की शिंदे ते विचारणारच होतो की मग राज ठाकरेंनी शिंदेचं नाव घेतलंय, म्हणजे मध्ये असे वेगवेगळे फाटे फुटताय त्याला. ना. बघा काय ना, जरांगे पाटील खूप हुशार आहे.
जरांगे पाटील खूप हुशार आहे आणि थोडं जातीसाठी ओढणारा माणूस आहे. आता शिंदे झाले मराठा, अजितदादा झाले मराठा, आता देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत. त्यामुळं आता मी जरांगे पाटलांना जातीवादी म्हणत नाही, पण जरांगे पाटील आपल्या जातीचे लाड पुरवणारे किंवा जातीसाठी लढणारा माणूस असं मी म्हणेल. त्यामुळं जाणीवपूर्वक कुठंतरी शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये दुरावा निर्माण व्हावा म्हणून ते तसं फेकतोय. आता एवढा सगळा जो जमाव आहे, एवढे सगळे जे लोक आणलेत, याच्या मागं शिंदे असतील हे सांगता येत नाही. कारण सरकारमध्ये राहून सरकारला चॅलेंज करणं, विशेषतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तर हे शक्यच नाहीये. नाही ते तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण काही ऍक्टिव्हिटीज आतापर्यंत शिंदेच्या बघितल्या, ते खूप नाराज होतात. बऱ्याच वेळेला अमित शहाना पण बऱ्याच वेळेला भेटलेले आहेत. तर काय तो राजकीय स्वभावच आहे. नाही पण त्यांची एक आपण म्हणूयात, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की मुख्यमंत्रीपद त्यांना हवं होतं 24च्या निवडणुकीनंतर सुद्धा. तर त्यानंतर त्यांच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आतापर्यंत आपण बघितल्यात, त्यावरून असं या शंकेला वाव आहे की बाबा असू शकतं. आणि जरांगे पाटील बऱ्याच वेळेला म्हणतात की शिंदे, ते हे पण म्हणतात शिंदेनी काहीतरी बोललं, समजा त्यांच्या विरोधात बोललं तर ते म्हणतात की देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलायला सांगितलं असं. म्हणजे एवढं हुशारीने त्या ठिकाणी ते कार्ड खेळतात. पुन्हा मला ते सांगायचं आहे की सरकारमध्ये राहून विरोध करतील एकनाथ शिंदे असं मला वाटत नाहीये. पण तरीही आता तुम्ही जे नाराज होण्याचे जे सांगताय त्याच्यावर मी सांगतो तुम्हाला, सरकारमध्ये आता 3 पक्ष आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे यांची. राष्ट्रवादी अजित पवार गट, आज अजित पवार स्वतः आणि त्याचे आमदार आजपर्यंत नाराज झालेले दिसले का तुम्हाला? नाही, ते एकदम प्रॅक्टिकल पॉलिटिक्स करतात. त्यांना माहिती आहे आम्ही सरकारमध्ये आहोत, आम्हाला एवढे खाती मिळालेत, मी उपमुख्यमंत्री आहे, मी अर्थमंत्री आहे, मला माझ्या लोकांची काळजी घेण्यासाठी मला पुरेसा वाव आहे. बरोबर. त्या उलट एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे काय ना, बऱ्याच ठिकाणी नाराजी आहे. कारण ते एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे ते राजकीय स्वभावच आहे, त्यांचे ते पॉलिटिक्सच आहे. ज्यावेळेस उद्धव ठाकरे सुद्धा आघाडीमध्ये होते, युतीमध्ये होते, त्यावेळेस ते चालायचं ना नाराजी नाट्य, नाही जायचं. मग एकनाथ शिंदेच्या खिशामध्ये राजीनामे होते. ह्या सगळ्या गोष्टी हा शिंदेचा पॉलिटिकल स्वभाव आहे. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचा पॉलिटिकल स्वभाव आहे. बघा आता जरांगेंना कोण फायनान्स करतं हा तर प्रश्न आहेच. माझं असं म्हणणं आहे की सरकारमध्ये राहून देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज करणं आत्ता तरी एवढं मॅसिव्ह मॅन्डेट असताना कोणी करणार नाही. या सगळ्या विचारामुळे मी ते शिंदेचं डाव याच्या मागे घेत नाही. पण कदाचित शरद पवारही आता त्यांच्याकडे 10-1 आमदार आहेत, एक उद्धव ठाकरे आहेत, हे लोक पण कुठेतरी या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्यासाठी काही पॉलिटिकल पार्टीज काम करतायत, याला दुमत नाहीये. कारण कोणालाही वाटतं जे आंदोलन करतो ते विरोधी पक्षाचा असतो, हा नियम आहे राजकारणामध्ये. आश्चर्यकारक गोष्ट अजून एक याच्यामध्ये ही आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांच्याही समर्थनार्थ बोलतात जरांगे पाटील, पण एकनाथ शिंदे थोडी बहुत प्रतिक्रिया देतात तरी अजित पवार काहीच बोलत नाहीये. म्हणजे काय आहे, म्हणजे याच्या पाठीमागं काय म्हणता येईल आपल्याला? मी म्हटलं ना, अजित पवार प्रॅक्टिकल करतात ह्या सगळ्या ते कोणीही कसलंही स्टेटमेंट द्या, ते ओबीसीच्या आंदोलनाबद्दल पण बोलत नाहीत, ते मराठ्याच्या आंदोलनात पण बोलत नाहीत. मग जरांगे पाटील अजित पवारांवरती का बोलत नाहीत? मराठा आहेत म्हणलं ना, मग ते मराठा आहेत म्हणून ते बोलत नाहीत. सिंपल हीच आहे, मराठ्याची बाजू घेणारा तो माणूस आहे. का आज उद्या अजित पवारांनी येऊ दे, सांगू द्या ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नका, जरांगे पाटील म्हणतील हे अजितदादा बोलत नाहीत, हे मुख्यमंत्री बोलायला सांगतात. म्हणजे एवढ्या स्मार्टली ते त्या ठिकाणी जरांगे पाटील खेळतायत आणि त्या पद्धतीने ते राजकारण करतायत आणि यांच्यामध्ये जसं काय दरी निर्माण होईल तसे ते प्रयत्न करतायत. पण प्रश्न शेवटी तोच आहे, अनुत्तरित प्रश्न आहे की कोण फायनान्स करत असावं? ते सरकारला माहित असेल, कारण सरकारकडे सगळे इंटेल असतात. कारण राज ठाकरे पण हेच बोलले की हे सगळ्यांना सगळं माहिती. इव्हन संजय राऊत सुद्धा सकाळी हेच बोलले पत्रकार परिषदेमध्ये की आंदोलनाला सपोर्ट एकनाथ शिंदेचा आहे देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी. बघूया आता सरकार याच्यावरची चौकशी करेल पुढे, आणि स्वतः मुख्यमंत्री सुद्धा सांगितलेत मला सगळं माहित आहे, कुठून काय होतंय. ते सरकारकडे सगळे इंटेल असतात. सगळ्या मराठ्यांना कुणबी समजा जरी केलं तरी भविष्यामध्ये अजून त्याचे काय परिणाम होऊ शकतात? कारण मग ओपन कॅटेगरीचा जो काही हे आहे, जे प्रमाण आहे, तिथे एकदम संख्या कमी होईल, म्हणजे जागा जास्त आणि कॅन्डिडेट कमी, असं होऊ शकतं का? किंवा
आता मराठ्यांचा जर ओबीसी मध्ये समावेश झाला तर ओबीसी मधली जी काही कॉम्पिटिशन आहे ती अजून जास्त वाढणार आहे का? बघा, आता आपण समजून घेऊया. महाराष्ट्रामध्ये एकूण आता 52% सीट रिझर्व्ह आहेत. हम्म. त्यापैकी ओबीसीचे आहेत जवळपास 19+11. ते 27-28%. 27%. 27% आता महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन आहे. 27% ओबीसीचं आहे. एकूण जर रिझर्वेशन आपण बघितलं तर 52%. त्याच्यामध्ये SC ST पण आला. आता त्याच्यामध्ये सुद्धा 19% प्युअर ओबीसी, म्हणजे आता धनगर, वंजारी, बंजारा, हटकर यांचे आपण वेगळे केलं. त्यांचे 4 तुकडे आहेत: VJA, NTA, NTB, NTC, NTD. त्याच्यामध्ये वंजारी पण आले, धनगर पण आले, हटकर पण आले. पण 19% मध्ये कुणबी आहे, कोळी आहे, माळी आहे, तेली आहे, असे जवळपास 346 पेक्षा जास्त समाज आहे. पगड म्हणून आता काय होतोय की आता मराठ्यांचा जर त्याच्यामध्ये समावेश केला तर मराठ्यांचा समावेश 19 मध्येच होत आहे. मराठ्यांना वेगळं मिळत नाही. आधीचे 354 का 346 तेवढ्या जाती प्लस मराठा. तर मराठा बहुसंख्य समाज असल्यामुळे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळं काही अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की 10% जर सरकारने टिकवलं तर ते उत्तम होईल. कारण 10% फक्त आणि फक्त मराठा समाजाला, फक्त मराठा समाजाला SC-BC प्रवर्गामधून त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे. पण ते किती टिकवणं किती आव्हानात्मक आहे. मग काय होणार की सरकार, समजा उद्या सरकार बदललं, नाही टिकवता आला, जसं 2018 देवेंद्र फडणवीस सरकारने दिलं, 19ला ते नाही टिकवता आला. आता हे सगळं पुढे 2023ला परत हे वेगळं दिलं. बघा, 2014ला दिलं ते आरक्षण वेगळ्या टाईप मधलं होतं, 18ला दिलं ते वेगळ्या टाईप मधलं होतं, आता 23-24ला जे दिलं ते सुद्धा वेगळ्या टाईप मधलं दिलेलं आहे. प्रमाण प्रत्येक वेळेला आधी 16% होतं, आता 10% आहे. म्हणजे हे प्रमाण बदलत गेलंय, टिकलेलं नाहीये, त्यामुळे भविष्यात टिकण्याची गॅरंटी नाहीये. त्यामुळे हे सगळं आंदोलकांची सर्वात मोठी शंका हीच आहे, पुढं काय. पण याच्यावरती एकच उपाय आहे की माननीय न्यायालयांना कन्व्हिन्स करणं किंवा मग केंद्राचा हस्तक्षेप करून संविधानामध्ये अमेंडमेंट. कायमस्वरूपी हा एक याच्यामधला शब्द आहे की बाबा हे कायमस्वरूपी ठेवा. नाही, एकदा का रिझर्वेशन मिळालं की तो कायमच असणार आहे. आता SC ST OBC इतर प्रवर्गांना जसं मिळतं तसं या प्रवर्गांना पण मिळणार आहे. त्यामुळं एकदा मिळालेलं आरक्षण पुन्हा बाकीच्या ज्या योजना आहेत, अण्णासाहेब पाटील वगैरे ज्या काही सारथीची योजना आहेत किंवा इतर काही योजना आहेत त्या तर फिक्सच आहेत, नाही त्या राहणारच आहेत. काय सरकारने काय केलं, ज्यावेळेस आंदोलन होतं, जो आपला कोपर्डीचा जो प्रकरण झाला त्यावेळेस जवळपास 57-58 मूकमोर्चे मराठ्यांनी काढले. आणि असं नाही की आत्ता जो मोर्चा आहे ना त्याच्यापेक्षा काही पटीने मोठे मोठे मोर्चे निघाले. त्यावेळेस त्या मोर्चामध्ये सर्वात महत्वाचा एक मुद्दा होता की आरक्षण दिलं पाहिजे. त्या मोर्चांचं फलश्रुती म्हणूनच 2018ला सरकारने आरक्षण दिलं मराठ्यांना. ठीक आहे. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काय विचार केलं, आरक्षण प्रक्रिया त्यांनी सायमल्टेनियसली चालू ठेवली. त्यासोबत त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 2018च्या आधी 10-15 वर्ष आधी चालू करून ठेवलेली, पण तिला फंड देणं नाही किंवा त्याला निधी नाही वगैरे, त्याच्यामुळे ती आता डबघायला आलेली. पण देवेंद्र फडणवीस यांनी त्याला पुनरुज्जीवन केलं. त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी फंड दिले, त्यांना त्याच्यावरती पूर्ण वेळ लोक दिले. ते आता अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील ते आता सगळं त्या आर्थिक विकास महामंडळाचे आता ते अध्यक्ष ते बघतात. आपण त्या आर्थिक विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर गेलं, त्यांची अधिकृत माहिती घेतली तर आतापर्यंत जवळपास 12,500 कोटी रुपयांचं कर्ज वितरण झालंय मराठा उद्योजकांना. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा ऑलवेज सांगत असतात ना की आतापर्यंत 1.5 लाखापेक्षा जास्त मराठा तरुणांना उद्योजक बनवलं. सारथी मध्ये मुलांना UPSC MPSCच्या परीक्षांसाठी त्यांना भत्ते देतात, त्यांचं प्रशिक्षण देतात. त्याच्यातून काही लोक IAS झाले, काही लोक IPS झाले, काही लोक जिल्ह्यामधले उपजिल्हाधिकारी झाले, तहसीलदार झाले, म्हणजे MPSCतून. हे सरकार म्हणते की आम्ही हे सायमल्टेनियस सुरू ठेवलंय. हॉस्टेल्स आम्ही मुलांना दिलं, हॉस्टेल ज्या ठिकाणी नाही ते भत्ता दिलं. हे सरकारचं म्हणणं आहे की मराठा मुलांसाठी आम्ही हे करतोय. आणि याला आतापर्यंत कोणी काउंटर पण केलं नाही की हे वस्तुस्थिती आहे. पण म्हणजे मग असं वाटतं का की OBC मधून उद्या आरक्षणाचा लढा देण्यापेक्षा
आहे तेच कंटिन्यू केलं पाहिजे असं आहे तेच म्हणजे हे 10% हा, का हे हे 10 या सगळ्या 10% वाला नाही, हे 10% तर आहे, सरकार त्याच्यावर ठाम आहे. सरकार तर ठाम असणारच, कारण कसं आहे की आता ओबीसीतून द्यायचं म्हणजे मग ओबीसी उद्या जर का असा डिसिजन झाला की ओबीसीतून आम्ही देण्याचा विचार करू आणि परत ओबीसी आक्रमक झाले, नाही बघा, ओबीसीतून आरक्षण द्यायचा विचार ना सत्ताधारी करतायत नाही करत आहेत. ना विरोधी पक्ष करतायत, कोणीही करत नाहीये. वोट बँक दोन्ही म्हणजे सत्ताधारीची वोट पण आणि बँक म्हणूया. विरोधकांची पण. बघा आता आपण आलोच आपण राजकारणावर बोलायला, तर वोट बँक तर आहेच. सर्व राजकीय पक्षांना ते कारण तुम्ही काय मगाशी आहे? पण आपण बोलताना हे केलं की विरोधक सुद्धा ओबीसी बद्दल काहीच बोलत नाही, नाहीत, म्हणजे एकानेही एकही चकार बोलत शब्द नाही काढला, एकही बोलत नाही. कारण त्यांना माहित आहे की पॉसिबल नाही, शक्य नाही. अजून उद्या कोणीतरी कोर्टात जाईल, अजून ते चॅलेंज होईल, अजून ते म्हणजे चित्र विचित्र होईल. त्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे की हे 10% कसं चालवायचं आणि सोबतच जे आर्थिक विकास महामंडळ आहे, सारथी आहे, यासारख्या योजना मराठा तरुणांच्या हितासाठीच्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या गोष्टी सुरू ठेवणं आणि हे 10% आरक्षण टिकवणं, हे सरकारच्या समोरचं आता मोठं आव्हान आहे. आंदोलकांना हे मान्य नाही. आंदोलक म्हणतात की नाही, आम्ही ओबीसी आहोत, कुणबी मराठा हा कुणबी आहे आणि आम्हाला कुणबीचे सरसकट सर्टिफिकेट द्या. कारण हैदराबाद गॅजेटियर, सातारा गॅजेटियर याच्यामध्ये काही नोंदी सापडल्यात असं समितीचं पण अहवाल आहे आणि तसं जरांगे यांचं टीमचं पण म्हणणं आहे की आम्हाला नोंदी द्या. आणि मराठा समाज मराठवाड्यातलं तर खरंच गरीब आहे, त्यांना आरक्षणाची खरंच गरज आहे. आरक्षणाची गरज नाही असं कोणीच बोलत नाही. कोणीच बोलत नाही. तेच मला आरक्षणाची गरज नाही असं कोणीही बोलत नाही, ओबीसी मधून द्यायचंही कोणी बोलत नाही. तर ही अतिशय सोपी गोष्ट आहे ना. नाही मग एक एवढा मोठा मराठा समाजाचा सारखा रोष सरकारवर ओढून घेणं कुठनालाच नाही परवडणार ना. तरी ही कोंडी थोडस जटिल आहे. ही लढाई न्यायालयात लढायची, जसं मी म्हटलं, मान्य न्यायालयाला कन्व्हिन्स करणं हीच मोठी लढाई आहे. नाही, पण आता शिंदे समितीचे लोक ते स्वतःच येऊन गेले, त्यांनी डिस्कशन केलं, तिथं तोडगा निघाला नाही. आता सरकार काय भूमिका घेईल या प्रकरणामध्ये? कारण जरांगे पाटलांचं म्हणणं होतं की सरकारने येऊन चर्चा करावी. शिंदे समितीचं काम संपलेलं आहे. आता जे काय करायचे ते सरकारने येऊन केलं पाहिजे. शिंदे समिती आणि सरकारने अपॉइंट केलेली एक मंत्रींची उपसमिती, ज्यांची आता विखे पाटील अध्यक्ष आहेत. आधी अशोक चव्हाण होते, आता विखे पाटील आहेत. विखे पाटलाची समिती, मराठा आरक्षणासाठी निर्माण झालेली मंत्र्यांची उपसमिती आणि शिंदे समिती, या दोघांची बैठक झाली. या दोघांच्या चर्चेतून जे आलं ते जरांगे पाटलांना कन्व्हे करण्यासाठी ते समिती तिथे गेलेली आझाद मैदानला. त्यांच्या त्या संभाषणामधून या गोष्टी आल्या की आम्हाला आता 6 महिने तरी निदान सगळ्या प्रोसेस करायला लागतील. पण जरांगे पाटील ते मानायला तयार नाही आहेत. आता ही कोंडी कशी फुटेल? कारण कोंडी कशी फुटणार हा प्रश्न याच्या करता की मागच्या 2 दिवसापासून आपण बघतोय की आंदोलक आक्रमक आहेत, इकडे मुंबईकरांचे वेगळेच हाल सुरू झालेले आहेत. भले जरी आता कसं असतं की जरी जरांगे पाटलांनी जरी आवाहन केलं असलं तरी प्रत्यक्षात मॉब किंवा जो काही आंदोलक आहेत त्यांची संख्या खूप जास्त आहे. साहजिक आहे ना. मॉबला आता मॉबला म्हणतात की शहाणपण नसतं. म्हणतात शेवटी संख्या खूप जास्त आहे, कोणाकोणाला ते कंट्रोल करतील असा विषय. पण साहजिकच आहे की आंदोलक आल्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेसवे असेल, साऊथ मुंबई असेल, इथल्या मुंबईकरांना थोडंसं त्रास झाला. थोडंसं म्हणण्यापेक्षा इम्पॅक्ट जास्त त्रास झालाय. आंदोलकांची पण काही गैरसोय झाल्याची निदर्शनास आले. पण नंतर सगळ्या तिथे जाऊन बघितल्यावर महापालिकेने भरपूर सगळ्या त्या ठिकाणी आता सुविधा दिल्यात. आंदोलकांच्या सोयी झाल्या पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे. विशेषतः आता काय झालं नाही की साऊथ बॉम्बेमध्ये ना मोठे मोठे गणेश मंडळ आहेत. उदाहरणार्थ आपण लालबागचा घ्या, तर म्हणजे पूर्ण भारतभर प्रसिद्ध असलेला तो गणेश मंडळ आहे आणि तिकडं सगळे लोक दर्शनाला येतात. आणि गणेशोत्सवाच्या दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे मुंबईकरांवर थोडासा त्याचा ताण येतोय. मुंबईकर या गोष्टीला कसं घेतायत काही ठिकाणी आपल्याला कळतं. एक असं आता सोशल मीडियावरती खूप गोष्टी आपण वाचत असतो, बघत असतो. तर बरं, आता मुंबईकरांची गैरसोय होतीये मागच्या 2 दिवसापासून 3 दिवसापासून हे सगळं सुरू आहे, अशी एक चर्चा सुरू आहे. पण दुसरीकडे असं पण म्हटलं जाते की मग तुम्हाला 2-3 दिवस 4 दिवस गैरसोय झालेली त्याचा त्रास होतो, मग वर्षानुवर्ष किंवा पिढ्यानपिढ्या ज्यांना गैरसोय होतीये त्यांचं कसं काय, त्यांचा विचार का केला जात नाही असं पण एक दोन्ही बाजूनी मी विचारतोय. आता पुन्हा एकदा सांगतो की याच्या आधी जवळपास 57-58 मोर्चे झाले. मी म्हणतो ह्याच्याही पेक्षा अनेक पटीने मोठे झाले.
पण त्या मोर्चामध्ये एकदम शिस्त होती. मी म्हणत नाही की हा मोर्चा बेशिस्त असं म्हणत नाही, पण त्या तुलनेमध्ये थोडंसं कुठंतरी फरक जाणवतोय. त्या मोर्चे एकदम शांत होते. त्याही वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यांनीच 57-58 मोर्चे सगळे हाताळलेत. 16 ते 18. हा, त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हे मोर्चे नवीन नाही आहेत. मोर्चे हाताळणं ते मुख्यमंत्री असताना अनेक मोर्चे आले, अनेक आंदोलने झाली. ते सगळ्या आंदोलनाची समजूत करतात. आता भाजपचे लोक म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच लोक काय येतात, यांच्या सरकार असताना आंदोलन काय येतात. तर त्यांचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस हे देणार आहेत. लोकांना आशा असते की देवेंद्र फडणवीस हेच एकमेव देऊ शकतात, म्हणून लोक येतात. असं एकंदरीत त्या ठिकाणी परिस्थिती आहे. बरोबर. म्हणजे आता या सगळ्या गप्पांच्या शेवटी एकच अर्थ निघतो की उद्याच्या काळामध्ये काही ना काहीतरी तोडगा याच्यामध्ये निघेल अशी आपण अपेक्षा करूया. आता 10% दिलेलं आहे. ओबीसीचा जो काही ओबीसी मधून आरक्षणाचा जी काही मागणी आहे ती भविष्यामध्ये पूर्ण होणं तितकं सोपं नाहीये तसं बघितलं तर. 100% ही कायद्याची लढाई आहे, ही न्यायालयाची लढाई आहे. ही न्यायालयामध्ये लढली पाहिजे. जसं देवेंद्र फडणवीस सरकारने 2018 मध्ये लढली तशीच आता पण लढेल अशी आपण आशा करूया. हा आरक्षण टिकेल आणि मराठ्यांचा, गोरगरीब मराठ्यांचा भलं होईल, चांगलं होईल अशी आशा आपण करूया. पण काय ना, त्याच्यासोबतच ओबीसी मधून दिलं तरच आम्ही घेणार, ही पण थोडीशी भूमिका थोडीशी बदलली पाहिजे. जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे 58 लाख लोकांच्या नोंदी निघाल्या. 58 लाख लोकांच्या नोंदी निघाले, 58 लाख लोकांना सर्टिफिकेट मिळाले कुणबीचे. आपण एकाच्या पाठीवर 5 लोक पकडूया. जवळपास 3 कोटी लोकांचा ऑलरेडी काय म्हणू आपण भलं झालंच आहे ना. तर हा एक भला झाला. अनेक मुलं MBBS ला लागले, अनेक मुलं इंजिनिअरिंगला लागले, अनेक मुलं नोकरीला लागले SC-BCच्या आरक्षणावर, आणि त्या जे 58 लाख नोंदी निघाले ह्याच्यावरती. प्रश्न असा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, जे मिळाले ते टिकलं पाहिजे, याच्याविषयी कोणाला दुमत नाही. कारण तो फक्त आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे ना, हा हट्ट जर थोडासा जरांगे पाटलांनी आणि शेवटी काय आहे की अल्टिमेट आपलं एम एकच आहे की नुकसान होऊ नये आणि जे काही इतक्या वर्षापासून मराठ्यांचा जो लढा आहे त्याला कुठेतरी यश मिळावं, एवढीच एक. बरोबर. सरकारचं सुद्धा हेच प्रयत्न ना. कोणाला वाटेल की माझ्यावर जवळपास बहुसंख्य असलेला मराठा समाज आमच्या सरकारवर नाराज हो, असं कोणालाच नाही वाटणार. बरं, लोक सुद्धा जरांगे पाटलांसोबत आले, ते काय असं म्हणजे असं काय म्हणा आपण, त्यांना माहित नाही का जरांगे पाटील काय करतात ते. जरांगे पाटलांना विश्वास आहे म्हणून येतात ना. मी जसं म्हणलं ना, मराठवाड्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे. मुलांचे शिक्षण व्यवस्थित नाहीत, मुलांना नोकऱ्या नाही, शेतींचे खूप हाल चालले आहेत, शेतीमालाला भाव नाहीये. हा जो सर्वात मोठा इम्पॅक्ट आहे ना, या सगळ्या इमोशन्सचा उद्रेक हा आंदोलनामध्ये दिसतोय. कुठंतरी काहीतरी होईल. आणि सरकार जसं म्हणतंय आधीपासून की आम्ही आहोत. आता बघूया इथून पुढे काय होईल, सरकार काय डिसिजन घेईल आणि तो 10% आरक्षण टिकेल. आपण हीच अपेक्षा करूया की येत्या काळामध्ये सरकारकडून काहीतरी पॉझिटिव्ह निर्णयाची अपेक्षा होईल आणि ओबीसी म्हणजे नाराज होणार नाहीत आणि मराठे पण नाराज होणार नाहीत आणि दोघांच्या एक समन्वयाने काहीतरी एक चांगला डिसिजन होईल अशी आपण अपेक्षा या निमित्ताने करूया. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही इथं आलात आणि डिस्कस केलं त्याबद्दल तुमचे आभार. बोलवलं मला धन्यवाद. कारण गोरगरीब मराठ्यांचे प्रश्न होतं आणि ओबीसीचा प्रश्न होता, यावर बोलायला मला खूप आवडलं. आणि आपल्या या पॉलिटिकल मोडमध्ये आपण येत राहू, चर्चा करत राहू. नक्की. धन्यवाद.